नमस्कार. अ, माझं नाव महेश जाधव. मी कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे फार्म मॅनेजर म्हणून काम करते. बारामती कृषी विज्ञान केंद्र व कृषक ॲप यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण ऑनलाईन जो कार्यक्रम घेत आहोत किंवा ऑनलाईन जो आपलं सेशन घेत आहोत, त्यात आजचा टॉपिक आहे. त्या टॉपिकचं नाव आहे कोरडवाहू फळपीक लागवड तंत्रज्ञान किंवा ड्रायलँडकरिता जी फळपिकं आहेत, त्यांच्या लागवडीचं नियोजन कसं करावे, कोणकोणती फळपिकासाठी आपल्याला कोरडवाहू जमिनीमध्ये प्लॅनिंग करता येईल. आता जर म्हणायला गेलं तर बऱ्यापैकी क्षेत्र जे आहे, आता चालू कंडिशन पाहता किंवा शेतीचा कल पाहता बऱ्यापैकी शेतकरी फळबागाकडे वळत आहेत किंवा फळबाग करण्यास इच्छुक आहेत. त्यामागचं कारण सांगायला गेलं की जर बाकी जी सीझनल पिकं आहेत किंवा ऊसासारखी नगदी पिकं आहेत किंवा इतर जी काही नगदी पिकं आहेत, त्यांच्या अनुषंगानं जर विचार करायला गेला तर फळपीक हे बहुवर्षीय असतं. म्हणजे जरी एकदा लागवड केली तरी कमीत कमी 15 वर्ष, मॅक्सिमम 50 वर्षापर्यंत फळबागा हे आपल्याला उत्पन्न देत असतात. पण त्या अनुषंगाने जर बाकी पिकाचा विचार करायला गेला तर सीझनल पिकं आहे, म्हणजे हंगामी पिकं आहेत, एक वर्षीय पिकं आहेत. या पिकांचा जर म्हणायला गेलं तर तुमचा रेग्युलरचा खर्च चालू असतो किंवा ते म्हणजे जे इनपुट लागतं ते आपल्याला त्या सीझननुसार त्या हंगामानुसार किंवा त्याची काही जी सीझनल हंगामी पीक आहे त्या हंगामानुसार आपल्याला इनपुट हे द्यावे लागतात. पण त्याच दुसऱ्या बाजू जर आपण फळपिकाचा विचार केला, त्या ठिकाणी जो येणारा खर्च आहे त्यात साधारण जरी बहार जरी म्हटलं आपण बहार प्रक्रिया, तर तेवढाच आपल्याला फळपिकामध्ये खर्च येतो आणि तो साधारण जरी शेतकरी असेल, कमी लँड होल्डिंगवाला असेल किंवा जास्त जमीनवाला असेल, तर तो खर्च त्याला परवडणारा असतो किंवा त्याच्या इन्कमच्या दृष्टीने त्याला तो फायदेशीर असतो. त्यामुळं त्याचं के म्हटलं किंवा याचं कृषी कॅप मार्फत जरी म्हटलं, आम्ही शेतकऱ्यांना रिकमेंड हेच करतो की बऱ्यापैकी तुमची जी जमीन होल्डिंग आहे त्यातलं कमीत कमी 30% भाग किंवा मॅक्सिमम 50% भाग तुम्ही फळ पिकासाठी राखीव ठेवा किंवा रिझर्व्ह ठेवा. जेणेकरून तुम्हाला त्यात तुमच्या एरियामध्ये कोणतं फळपीक चालतंय, म्हणजे त्यात आंबा असेल, पेरू असेल, चिक्कू असेल, नारळ असेल किंवा बाकी काही जी ड्रायलँडची पिकं आहेत, कोरडवाहूची पिकं आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला लागवड करता येईल. त्यातनं वर्षातून एकदा तुम्हाला जे काही त्या हंगामातलं पीक आहे किंवा जो उत्पन्नाचा नफा आहे तो तुम्हाला चांगल्या पद्धतीने घेता येईल. कारण सर्व क्षेत्रावर आपल्याला फळपीक करणं शक्य नाही. कारण जे काही घरगुती खाद्यासाठी लागणारी पिकं आहेत त्यामध्ये गहू आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे किंवा इतर पिकं आहेत. त्यासाठी आपल्याला थोडं रान रिझर्व्ह करून आपल्याला जर फळपीक करता आलं तर आपल्यासाठी ती चांगली बाब आहे. कारण आज सुद्धा अन्नधान्याच्या अन्नधान्याच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर फळपीक आज प्रामुख्याने रोल घेत आहे किंवा ते मार्केटमध्ये डिमांड वाढत आहे. त्यामध्ये प्रोसेस्ड प्रोडक्ट आहेत, म्हणजे प्रक्रियायुक्त पदार्थ आहेत किंवा ॲज अ सॅलड म्हणजे कच्ची फळं खाण्यासाठी लोकं किंवा डायरेक्ट झाडावरची पिकलेली फळं खाण्यामध्ये लोकांचा इंटरेस्ट वाढलेला आहे. त्यामुळे अशा फळपिकांना प्राधान्य देऊन साइड बाय साइड तुमची घरगुती खाद्यासाठी तुम्हाला जागा रिझर्व्ह करून त्या ठिकाणी प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. आजच्या जर टॉपिकचा आपण जर विचार केला तर त्याचं नावच असं आहे की कोरडवाहू फळपीक लागवड तंत्रज्ञान. म्हणजे ज्या ठिकाणी पाण्याचे सरासरी पर्जन्यमान कमी आहे किंवा पडणारा पाऊस हा अत्यंत कमी आहे, शिवाय त्यासाठी त्या ठिकाणी उपलब्ध असलेला पाणीसाठा हा कमी आहे, त्या ठिकाणी आपल्याला कोणत्या प्रकारची फळपिकं रेफर करता येईल. कारण आज बऱ्यापैकी शेतकरी बघतो संडे फार्मर म्हणून आज आपण कन्सेप्ट आलेला आहे की संडे फार्मर म्हणजे फक्त रविवारी शेती करणे. कारण बऱ्यापैकी जी कुटुंब आहे ती शहरामध्ये कामासाठी स्थलांतरित झालेली आहेत. त्यांची शेती जरी गावाकडे असली मग अशा शेतीसाठी काय करता येईल किंवा त्या शेतीमध्ये कोणती पिकं घेता येईल, अशा अनुषंगाने बऱ्यापैकी शेतकऱ्यांचा आता आपल्याशी संवाद होत आहे. पण ह्या शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं तर निश्चित ते शेतीमध्ये चांगल्या प्रकारचं उत्पन्न घेतील व त्यांना मिळणार नफा हा नक्कीच चांगला राहील. मग अशा अनुषंगाने आपल्याला काम करणं आता गरज आहे किंवा त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना गाईडन्स करणं गरजेचं आहे. आज सुद्धा आपण जरी आज के बारामती म्हटलं तरी कोरडवाहू फळपिकं आहेत किंवा कोरडवाहू पिकं आहेत, बागायती पिकं आहेत, त्या अनुषंगाने नेहमीच मार्गदर्शन करत असतो. त्यातून शेतकऱ्यांना चांगल्यापैकी नफा मिळत असतो किंवा चांगल्या प्रकारचं अर्थार्जन होत असतं. मग ही जी साखळी आहे किंवा ही जी कंटिन्युटी ती तशीच राहावी, हा चांगल्या माहितीचा प्रसार किंवा चांगल्या तंत्रज्ञानाचा प्रसार जास्तीत शेतकऱ्यापर्यंत व्हावा. त्या अनुषंगाने कृषी ॲप व के बारामती निश्चितपणे आणि कायमस्वरूपी प्रयत्न करत राहील. आजच्या टॉपिकच्या दृष्टीने जर विचार करायला गेलो की आजचा जर जो विषय आहे आपल्या चर्चेचा कोरडवाहू फळपीक, त्यात आपल्याला महत्त्वाचं समजून घ्यावं लागेल कोरडवाहू म्हणजे काय किंवा कोरडवाहू फळपीक आपल्याला कसं संबोधता येईल किंवा यामागचं कारण काय असेल असं म्हणण्याचं. थोडक्यात जर म्हणायला गेलं की कोरडवाहू म्हणजे आपल्या लक्षात एकच असतं की ज्या ठिकाणी पाणी कमी आहे, बरोबर, किंवा ज्या ठिकाणी पाणी वर्षभर नसतं किंवा ज्या त्या ठिकाणी असणारे पाणीसाठे कमी कालावधीसाठी असतात, अशा ठिकाणी जर आपण म्हणतो तर ते कोरडवाहू म्हणता येतं. पण त्याच्या अनुषंगाने साईड बाय साईड विचार करायला गेलं तर कोरडवाहू फळपिकं अशी आहेत की ज्या ठिकाणी त्यांना लागणाऱ्या मुख्य पिकाला जे पाणी लागतं हे अत्यंत कमी प्रमाणात लागतं किंवा ज्या पडणारा पाऊस आहे त्या उपलब्ध पाण्यामध्ये ते पिकाची वाढ होत राहते किंवा त्या ठिकाणी त्याचा भार हा संपून जातो.
मग अशा प्रकारची फळपिकं जर आपण लागवड केली तर निश्चित आपल्याला त्या ठिकाणी कमी त्रासात किंवा कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न निघून जातं. आणि ह्या जर पुढे सांगायचं तर ह्याची जी जमीन असते, कोरडवाहू फळपिकाची जमीन तुमची हलक्या प्रकारची जरी असली तरी चालते. कारण ही जी पिकं आहेत अशाच जमिनीमध्ये शाश्वतपणे जगतात किंवा सस्टेनली इझिली होतात. त्यांना कोणत्याही प्रकार त्या ठिकाणी त्रास होत नाही किंवा रोगकिडीचं प्रमाण कमी राहतं. त्यामुळं अशा प्रकारची पिकं इथं रेफर करणं आपल्याला फायदेशीर राहतं. इव्हन त्या ठिकाणी ज्या अशा पिकामध्ये जे असणारा बाष्पीभवनाचा दर हा खूपच कमी राहतो किंवा त्या ठिकाणची ताकद आहे किंवा ताण जी व्यवस्थापन त्याची संस्था आहे त्या पिकाची ती चांगल्या प्रकारे तिथं सेट झालेली असते. त्यामुळे या पिकामध्ये रोगकिडीचा प्रादुर्भाव कमी राहतो. दुसरं त्यापुढं त्याला लागण्याची पाण्याची गरज कमी असली तर त्या पिकाची वाढ एकसारखी होत राहते किंवा आपल्या जे अपेक्षित उत्पन्न आहे ती पिकं आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं घेता येतात किंवा लागवड करता येतात. त्यामुळं ज्यांची काही लँड होल्डिंग तरी कमी असेल पण आणि जमीन पडीक असेल तरी अशा ठिकाणी आपण फळबाग लागवडीला प्रोत्साहन देणं किंवा त्याची माहिती घेणं गरजेचं आहे. कारण आज सुद्धा शासकीय स्तरावर म्हणा किंवा कृषी विभागामार्फत ह्या जमिनीसाठी किंवा अशा फळबागेसाठी आज सुद्धा प्रोत्साहन दिलं जातं. कारण तुम्ही जर बघितलं असेल 1-2 महिन्यापूर्वी एक 9 पिकं फळपिकं लागवडी योजनेअंतर्गत कव्हर केलेली आहेत. त्यामध्ये जर म्हटलं ड्रॅगन फ्रूट आहे, केळी आहे, द्राक्ष आहे, बोर आहेत. अशी पिकं ही ड्रायव्हलंट पिकं किंवा ही कोरडवाहू पिकं बऱ्यापैकी शासकीय योजनेत आलेली आहेत. आणि त्यासाठी जे अनुदान लागतं किंवा जे शासनामार्फत दिलं जातं, इव्हन ते रोपासाठी असेल, ड्रिपसाठी असेल, खतासाठी असेल किंवा विहिरीसाठी असेल, ते अनुदान तुम्हाला मिळतं. त्या ठिकाणचा सुरुवातीचा तुमचा खर्च जो आहे, म्हणजे इनिशियल जे काही तुमचा खर्च, जो काही लागवडीचा खर्च आहे तो त्या ठिकाणी वाचवला जातो. त्यामुळे अशा ठिकाणी जर तुम्ही फळबाग लागवडीसाठी जर नियोजन केलं तर अशा पडीक जागेतून ज्या ठिकाणी तुमचं कोणत्याही प्रकारचं इन्कम होत नाही त्या जमिनीमध्ये अशी पिकं लागवड केली तर निश्चित आपल्याला थोड्या प्रमाणात त्याचं त्या ठिकाणी उत्पन्न आपल्याला चालू होऊन जातं. आणि ही आज काळाची गरज आहे. कारण ज्या वेळी आपण अशा प्रकारची पिकं लागवडीत घेऊ तर त्या पिकाबद्दल थोडंफार तंत्रज्ञान आपल्याला अवगत होईल. त्या पिकाबद्दल जे काही नवीन कन्सेप्ट्स आहेत किंवा त्यातली काही जी काही टेक्नॉलॉजी आहेत, म्हणून त्यामध्ये ब्रोकोवर टेक्नॉलॉजी असेल, बहार ट्रीटमेंट असेल, फर्टिगेशन टेक्नॉलॉजी असेल किंवा प्लांटेशन टेक्नॉलॉजी असेल, त्या पिका रिलेटेड जेवढं काही तंत्रज्ञान आहे ते तुम्हाला आत्मसात होतील किंवा तुम्हाला त्याबद्दल माहिती होऊन जाईल. आणि त्यातून तुम्हाला ती जी गोष्ट आहे त्याचा प्रसार तुम्हाला साहजिकच बाकी शेतकऱ्यापर्यंत करता येईल. त्यात पुढे जर सांगायचं गेलं तर त्या संदर्भात जी काही मार्केटिंगची जी काही स्ट्रॅटेजी आहे, मार्केटला कोणतं फळ लागतं किंवा त्याला मॅच्युरिटी कशी पाहिजे, जवळच्या मार्केटला कसे फळ पाहिजे, लांबच्या मार्केटला कसं पाहिजे, इव्हन प्रोसेसिंगसाठी कोणतं फळ आपल्याला चॉईस करावं लागेल, कोणत्या स्टेजला तोडावं लागेल, ह्या गोष्टी आपल्याला त्या ॲज अ टेक्नॉलॉजी स्वरूपात आपल्याला माहीत होऊन जातात. त्यामुळे ह्या गोष्टी जाणून घेऊन किंवा ह्या गोष्टी जाण्यासाठी तुम्हाला त्यामध्ये थोडं उतरावं लागेल. मी म्हणतो सुरुवातीला जर तुम्हाला पूर्ण जर 1 एकरवर काम करणं शक्य नसेल, थोडं 10 गुंठ, पुन्हा 20 गुंठ, पुन्हा 30 गुंठ आणि शेवट 1 एकर अशा पद्धतीने तुम्ही त्यामध्ये प्लॅनिंग केलं तुम्हाला त्याची एक आयडिया येऊन जाईल. तुम्हाला लार्ज स्केलवर ते पिकाचं उत्पादन घेता येईल. आज जर कोरडवाहू फळपिकामध्ये म्हणायला गेलं तर बऱ्यापैकी पिकं तुम्हाला माहीत असलेली आहेत, बरोबर. त्यामध्ये बोर आहे, आवळा आहे, सीताफळ आहे, बरोबर आहे, चिंच आहे किंवा नवीन आला तर ड्रॅगन फ्रूट आहे. अशी जी पिकं आहेत याचं कोरडवाहू पिकं किंवा कमी पाण्यात येणारी पिकं सुद्धा रेफर केली जातात. त्यामुळे ह्या पिकांची जेवढी माहिती आज आपल्याला घेता येईल तेवढं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. कारण भविष्याची ही गरज आहे. त्या अनुषंगाने आपण काम करणं किंवा शेतकऱ्यापर्यंत माहिती पोहोचवणं हे गरजेचं आहे. त्या अनुषंगाने आज आपण हा टॉपिक किंवा हा जो आपण टॉपिक आज निवडला आहे. थोडक्यात सांगायचं गेलं तर कोरडवाहू पिकांची जी काही प्लांटिंग सिस्टीम आहे, म्हणजे जी काही लागवड आहे, यंत्रणा आहे, ती अत्यंत सोपी आहे. कारण आज सुद्धा आपण बघायला गेलं तर बागायती जमिनीमध्ये बऱ्यापैकी फळपिकं रेफर केली जातात किंवा लागवड केली जातात. पण त्याच्या अनुषंगाने जर कोरडवाहू जमिनीमध्ये लागवड करायचं म्हणलं तर लोक विचार करतात. कारण कोरडवाहू जमीन जर म्हणजे तर थोडी हार्डी जमीन असते, म्हणजे त्या ठिकाणी असणारं मातीचं प्रमाण कमी राहतं. त्या ठिकाणी दगडगोटे असेल किंवा काय म्हणतात त्याला मुरुम जो असतो तो जास्त प्रमाणात असतो. मग त्यामुळं अशा जमिनीत पिकं घेणं, लागवड करणं हे बऱ्यापैकी लोकांना रिस्की वाटतं किंवा त्या ठिकाणी पिके येईल का? कारण अशी जमीन थोडी उचल उताराची राहते, पाण्याची गॅरंटी नसते, बऱ्यापैकी जागा पडीक असते. मग अशा ठिकाणी फळपीक येईल कशी, वाढेल कशी, ह्या बऱ्याच गोष्टी ज्या लोकांना तिथं शंका जाणवतात किंवा त्या अनुषंगाने लोक विचार करतात की बाबा हे करणं योग्य आहे का, हे सक्सेस होईल का. माझी अशी शेतकऱ्यांना विनंती आहे की फळबाग फक्त तुमच्या बागायती क्षेत्रावर येते असं काही नाही. कारण फळबाग ही तुमची बहुवर्षीय असते. म्हणजे तुम्ही एकदा लागवड केली तर 20 ते 22 वर्ष तुम्हाला त्या ठिकाणी उत्पन्न मिळत राहते किंवा ती तुमची जमीन वहिताखाली राहते. मग त्या अनुषंगाने जर विचार करायला गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला फळबागेसाठी जी काही सुरुवातीला जे काही त्रास होईल किंवा जी इन्व्हेस्टमेंट आहे ती करणं गरजेचं आहे. कारण अशा पडीक जमिनीमध्ये तुम्हाला ज्या ठिकाणी काहीच इन्कम मिळत नाही त्या ठिकाणी आज तुम्ही बागायती पिकं केली किंवा ही कोरडवाहू फळपिकं केली तर त्या ठिकाणी तुम्हाला निश्चित असं उत्पन्न मिळालं जातं किंवा त्या ठिकाणी जी काही पडीक जागा आहे ती तुमची वाहिवटाखाली येते आणि त्यात तुम्हाला निश्चित असा फायदा होतो. मग या कोरडवाहू जमिनीमध्ये जर काही तुमचं दगडगोट्याचं प्रमाण असेल, बरोबर, किंवा थोडी उताराची जमीन असेल तर त्या अनुषंगाने थोडे टेक्नॉलॉजी किंवा तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला त्या ठिकाणी फळपिकं लागवडीसाठी नियोजन करणं किंवा प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. कारण आज सुद्धा आपण बघतो की आज कोविडच्या पार्श्वभूमीवर जरी आपण बघितलं तर बऱ्यापैकी योजना शासकीय बंद झालेल्या आहेत. पण
शासनाची फळपीक लागवडीची योजना आहे किंवा फळबागेसाठी जे अनुदान आहे त्या सुद्धा शासनाकडून प्रोव्हाइड केलं जातं किंवा पुरवलं जातं. आता त्यामागचं कारण तुम्हाला सर्वसामान्य माहिती आहे, की सुद्धा जशी भारताची लोकसंख्या आज 135 कोटीच्या घरात गेलेली आहे. ही कंटिन्यू वाढत राहणार आहे. मग एवढ्या मोठ्या लोकसंख्येला जर जे अन्नधान्य लागणार आहे, त्या अन्नधान्याची जी पूर्तता करायची असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला फळबागेमार्फत किंवा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात अन्नधान्य पुरवणं हे गरजेचं आहे. त्या अनुषंगाने शासनाने योजना चालू ठेवलेली आहे आणि त्याचा आपल्याला निश्चित फायदा करून घेणं हे गरजेचं आहे. इव्हन काही ठिकाणी असं पण बघतो, की आपण लोकं करायला तयार असतात, म्हणजे जमीन चांगली असते, त्यांना लागवड करण्यासाठी योग्य वाटते, पण पाण्याची अडचण येते. पण फळबागेसाठी जर आपण विचार करायला गेलो, तर तुम्हाला मेजर पाण्याचा सोर्स किंवा पाणी जे लागतं ते फक्त बहार प्रक्रिया ज्यावेळी असते किंवा ती जो मेजर डेव्हलपमेंटचा काळ आहे किंवा फुलधारणेचा काळ आणि फळधारणेचा काळ असतो, त्यावेळी मेजर पाण्याची गरज असते. मग त्या स्टेजला जरी आपण पाण्याचे सोर्स तयार करून ठेवले, म्हणजे फॉर्म ऑफ तुम्ही त्या ठिकाणी शेततळे असतील, तर शेततळे जर तयार करून असतील, घेतली किंवा तुमच्या ग्रुप ऑफ कम्युनिटी फार्मर्समध्ये जर तयार करून गेली, तर त्यामार्फत त्या ठिकाणी तुम्हाला नक्कीच पाणी त्या शेततळ्यातलं वापरता येईल. जो काही रेग्युलर निकडीचा काळ आहे, ज्या ठिकाणी पाण्याची अत्यंत गरज आहे, ती पाण्याची गरज त्या ठिकाणी भागवता येईल. कारण आज सुद्धा शासनामार्फत 50% अनुदानामार्फत 50% अनुदानातून शेततळी पुरवलं जातात. त्यामागचं कारण एकच आहे, की आपण बघतो की ग्लोबल वॉर्मिंगचा विषय, पावसाचे थोडे कमी जास्तपणा आहे, एकसारखा किंवा युनिफॉर्मिटी पाऊस नाही. पाऊस कधी पण पडतोय, कधी एकदम पडून जातोय, तर कधी थोड्या-थोड्या टप्प्यात पडतोय, कधी लाँग स्पेल आहे, ड्राय लाँग स्पेल म्हणजे जास्त काळावर पाऊस पडत नाही. मग अशा कंडिशनला जर आपले शेततळे असतील, तर आपल्या पिकाच्या पीक पिरियडला म्हणजे मुख्य वाढीच्या अवस्थेत, मुख्य फळाच्या शाकीय फळाच्या डेव्हलपमेंटच्या अवस्थेत तर असं पाणी आपण उपलब्ध करून दिलं, तर निश्चित आपल्याला त्या ठिकाणी पिकाची वाढ ही चांगली दिसून येते किंवा त्या ठिकाणी आपल्याला अपेक्षित नफा मिळून जातो. आता जी मी कोरडवाहूची फळपिकं सांगितली त्यामध्ये चिंच आहे, बरोबर. आवळा आहे, ड्रॅगन फ्रूट आहे, बरोबर आहे किंवा सीताफळ आहे. ही जर फळपिकं बघितली तर ही एकदम हार्डी अशी पिकं आहेत. म्हणजे त्या ठिकाणी जर पाणी थोडंफार कमी झालं तर पिकाला एवढासा त्रास होत नाही किंवा ताण होत नाही. कारण ही मुळातच जी फळपिकं आहेत ती एकदम हार्डी येतं. त्यामुळे त्यांना जरी पाण्याचा ताण बसला तरी पिकं ते लगेच त्याचा झाडावरचा माल सोडून देत नाही किंवा कळी ड्रॉपिंग करून देत नाही. मग त्या ठिकाणी आपली काळजी अशी घेणे महत्त्वाची आहे, की त्या ठिकाणी आपल्याला कमी पाण्यामध्ये म्हणजे पिकापुरतंच पाणी देऊन त्या ठिकाणी कसं आपल्याला पिकाचं उत्पादन घेता येईल. कारण बऱ्यापैकी काय होतं, की ज्या ठिकाणी लोकं पाणी उपलब्ध आहे म्हणून पाटपाण्याद्वारे पाणी देतात किंवा जास्तीचा पाण्याचा अतिरेक वापर करतात आणि नंतर मुख्य ऐनवेळी म्हणजे ज्यावेळी पिकाचा मुख्य वाढीचा अवस्था असते किंवा उत्पादनाची स्टेज असते, त्यावेळी त्या पिकाला पाणी होत नाही. मग अशा कंडिशन टाळण्यासाठी आपल्याला शक्यतो पिकाच्या गरजेनुसार पाणी देणं गरजेचं. पाणी देणं महत्वाचं आहे. कारण बऱ्याच वेळा आपण बघतो, की लोकं ड्रिप आहे, म्हणजे पाणी भरपूर आहे त्यामुळे कंटिन्यू पाणी देत राहतात. परिणामी त्याच्या पिकाची वाढ नको तेवढी प्रमाणात होते. म्हणजे शाकीय वाढ जास्त होते आणि त्याचा जे मुख्य पर्पज आहे उत्पादन देणं तर बाजूला राहतो. त्यामुळे पिकाच्या अवस्थेनुसार लागेल एवढं पाणी देणं त्या ठिकाणी आपल्याला अपेक्षित आहे. कारण ज्यावेळी बहार व्यवस्थापन करतो आपण त्यावेळी पाण्याचा विचार करणं हे गरजेचं आहे. कारण जशी शाकीय वाढीची अवस्था आहे, फुलकळीची अवस्था आहे, फळवाढीची अवस्था आहे किंवा तयार होण्याची अवस्था आहे. त्या ठिकाणी त्या प्रमाणात जर पाणी गेलं, तर आपल्याला कोणत्याही प्रकारची नुकसान आपल्याला त्या ठिकाणी सोसावे लागत नाही. आता जी काही ड्रायलँडची फळपिकं आहेत, त्याबद्दल आपण थोडं जाणून घेऊया, की जी इंडिव्हिज्युअल जी पिकं आहेत, त्या संदर्भात आपण थोडं माहिती जाणून घेऊया. त्यात जर पहिलं जर आपण म्हटलं तर सीताफळाचं सगळ्यापैकी बऱ्यापैकी लोकांना परिचित आहे. कारण जुन्या काळामध्ये किंवा आज सुद्धा जर गावागावात तुम्ही जर गेला तर रोड साईडला किंवा बांधाच्या कडेला बऱ्यापैकी अजून सीताफळाची झाडं आपल्याला वाढले दिसतात किंवा ते उत्पादन देत असतात. त्याचं बाग म्हणून आज त्या ठिकाणी रेफर केलं नसतं. आता ती बांधावर झाड तयार आलेली आहेत, उगवली आहेत, आपापली त्या हिशोबाने वाढलेली असतात उपलब्ध सोर्समध्ये. त्या ठिकाणी त्यांच्या हिशोबाने ते उत्पन्न देत असतात. आता बऱ्यापैकी जी काही गरीब कुटुंब आहेत ती अशी सीताफळं तोडतात रस्त्याकडची आणि मार्केटला विकतात. आणि जर चांगलं जरी फळ असेल तर बऱ्यापैकी त्यांना अर्थार्जन होतं. बरोबर. कारण 1 क्रेट, 2 क्रेट, 3 क्रेट दिवसाचं त्यांना शक्य होईल असं ते माल तोडतात आणि मार्केटला नेऊन विकतात आणि त्यांना पैसे मिळतात. पण ॲज अ व्यापारदृष्ट्या जर आपण केलं, म्हणजे एकतर मार्केटिंगचा बाजाराचा अंदाज घेऊन ते जर पिकाची लागवड केली, तर त्या ठिकाणी निश्चित आपल्याला फायदा शेतामध्ये दिसून येतो. कारण आज भविष्यातील एक मुख्य पीक म्हणून सीताफळाकडे पाहिलं जातं. कारण सीताफळ जर आज आपण बघितलं तर प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये त्याचा जास्त फायदा आहे. कारण सीताफळाचा जो रस आहे त्यापासून आपण म्हणतो की कस्टर्ड पावडर मिळते. रबडीसाठी सीताफळ वापरलं जातं, आईस्क्रीम पर्पजसाठी वापरलं जातं. बरोबर आहे. आणि त्या व्यतिरिक्त जर बाकी जरी फळपीक केलं तरी प्रोसेसिंगमध्ये त्याचं महत्त्व आहे. पण ते मॅक्सिमम जर म्हणलं सीताफळामध्ये आपण जास्त फोकस करतोय. कारण सीताफळामध्ये आज गराचं प्रमाण ज्यादा आहे. त्यामध्ये असलेली बियाची साईज कमी आहे. त्यामध्ये असलेली जी आम्लता आहे ती कमी प्रमाणात आहे. त्यामुळे प्रोसेसिंगमध्ये ह्याला जी खर्च आहे तो कमी आहे आणि त्यामुळे सीताफळाला आज मार्केट चांगलं आहे. फक्त तोटा एवढाच आहे की नाशवंत माल आहे. म्हणजे सीताफळ जर काढलं आपण, तयार माल जर काढला तर रेग्युलर म्हणजे जसं हार्वेस्ट होईल तसं त्यामध्ये 24 तासात किंवा 48 तासात तो मार्केटला जाणं गरजेचं आहे. कारण त्यानंतर त्याची जी ही आहे त्याची नंतर जी आहे प्रक्रिया
त्याला आपल्याला हे म्हणतात की त्याची अंतर्गत नासण्याची प्रक्रिया आतून फळाची ती चालू होती आणि त्या एक प्रकारचा वास सुटतो आणि ते फळ खूप टाकण्यालायक होतं किंवा त्याचा कोणत्याही प्रकारचा उपयोग होत नाही. मग अशा वेळी आपण एक काळजी घेतली पाहिजे की ज्यावेळी आपला माल तयार होईल त्यावेळी तो इझिली मार्केटला कसा जाईल किंवा त्याचं मार्केट प्लॅनिंग आपण पहिलं तयार करून ठेवलं पाहिजे जेणेकरून हा माल आपल्याला इझिली मार्केटला पोहोचवता येईल. आता सीताफळामध्ये जर म्हणायला गेलं तर बऱ्यापैकी त्याला कोरडवाहू जमिनीत जास्त प्रमाणात रेफर केली जाते, कारण काळ्या जमिनीमध्ये सीताफळ बाग पोसली जात नाही किंवा चांगलं उत्पादन त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकत नाही. मग जी काय हलकी व मध्यम प्रकारची जमीन आहे ज्याचा सामू जो आहे तो 6.5 ते 7.5च्या दरम्यान आहे, त्या ठिकाणी आपण सीताफळ बागेसाठी प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. तर तुम्हाला त्यामध्ये काही अंदाज अडचणी असतील की बाबा मातीचा पीएच किती आहे किंवा ईसी किती आहे किंवा उपलब्ध जमिनीमध्ये अन्नद्रव्य किती प्रमाणात आहे ते जर माहित नसेल तर आपल्या केवीके बारामतीमध्ये सॉइल टेस्टिंगसाठी माती परीक्षणासाठी आपल्याकडे सुविधा उपलब्ध आहे. इव्हन तुमच्या एरियामध्ये पाणी जे उपलब्ध आहे ते पाणी कशा स्वरूपाचं आहे, त्यामध्ये कोणते घटक आहेत, चांगले घटक आहेत की खराब घटक आहेत, त्याचे शेतीसाठी उपयुक्त नाहीत, त्यांचा आपल्याला त्या ठिकाणी अभ्यास करून त्या हिशोबाने पुढचं प्लॅनिंग करता येईल. आणि ही जी काही माती परीक्षण व जे पाणी परीक्षणच्या सुविधा आहेत त्या केवीके मार्फत पुरवल्या जातात व त्या संदर्भात जे काही मार्गदर्शन आहे ते शेतकऱ्यांना सोयीस्करित्या या ठिकाणी सांगितलं जातं. त्यामुळे ज्यांना काही इथून पुढे जरी काही बागेसाठी किंवा शेतीसाठी माती परीक्षण करायची गरज असेल तर त्यांनी आपल्या केवीके मार्फत निश्चित या सुविधेचा फायदा घ्यावा. सीताफळाच्या बाबतीत जर सांगायला गेलं तर मध्यम आणि हलक्या स्वरूपाचा जे पाऊसमान आहे या पिकाला चांगला मानवला जातो, कारण जास्त जर पाऊस असेल तर या ठिकाणी मरीचा प्रॉब्लेम या पिकामध्ये जाणवला जातो किंवा जास्त पर्जन्यशाहीचा प्रदेश या पिकाच्या लागवडीसाठी योग्य नसतो. इव्हन जे काही कोरडं हवामान आहे, उष्ण आणि कोरडं हवामान त्या पिकाच्या वाढीसाठी किंवा पिकाच्या शाखीय वाढीसाठी हे चांगलं मानलं जातं. त्यामुळे जे काही कोरडं आणि उष्ण हवामान आहे त्या ठिकाणी पिकाची लागवड करणं जास्त प्रिफरेबल केलं जातं. त्यामुळं ज्या ठिकाणी कमी पाऊस असेल किंवा कमी आर्द्रता असेल, मध्यम प्रकारचं वातावरण असेल या ठिकाणी आपण या पीक लागवडीला रेफर करणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त जर सांगायचं गेलं या पिकाची जी काही मार्केटला जी काही उपलब्ध जाती आहेत, आज आपण बऱ्यापैकी म्हणतो की सीताफळ मार्केटला चांगल्या स्वरूपाचं फळ आपल्याला पाहायला मिळतं. काही ठिकाणी मोठी फळं आहेत, काही ठिकाणी डोळा मोठा आहे. मग त्या एरियातले जशी वाण आहेत, म्हणजे थोडक्यात सांगायचं बाळानगर म्हणून जात आहे किंवा आपल्या केवीके निर्माण केलेले केवीमध्ये उपलब्ध असलेली हैदराबाद सिलेक्शन जात आहे किंवा फुले जानकी आहे किंवा फुले पुरंदर आहे, आपली विद्यापीठाची वाण आहे, ती वाण मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे प्रिपेअर केली जातात, कारण ह्याच्यामध्ये जी प्रोसेसिंग जी व्हॅल्यू आहे ती चांगल्या प्रमाणे आहे किंवा त्याची किपिंग क्वालिटी चांगली आहे. त्यामुळे अशी वाण आपण रेफर करणं आणि त्यांच्यासाठी शासकीय नर्सरीतून किंवा शासनाने नर्सरीतून रोपं घेणं फायदेशीर आहे, जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारचा पुढं नाहक त्रास किंवा त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी आपल्याला भेडसावणार नाहीत. सीताफळ जर लागवड जर म्हणायला गेलं एकतर मातून म्हणजे तुमची लागवड जी आहे फळपिकाची उताराला आडवी झाली पाहिजे. म्हणजे तुमचं जर उतार जे असेल तर त्याला आडवी किंवा त्याला उताराला समांतर लागवड करून चालत नाही. तर तुमची लागवड उताराला आडवी जेवढी असेल त्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या पद्धतीचं नियोजन करता येतं, कारण उताराला आडवी जर तुमची लागवड असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला 2 ओळीच्या मध्ये चारे घेऊन त्या ठिकाणी उताराचं पान त्या चारीमध्ये अडवून त्या ठिकाणी बागेत चांगलं जोपासना करता येते किंवा जी उतारामार्फत जे काही पाणी वाहून जाते ते माती वाहून जाते तो गाळ चांगल्या पद्धतीने तो स्टोअर करून त्या चारीतला गाळ तुम्हाला त्या रोपाला भरता येतो. त्यामुळे त्या रोपासाठी सुपीक माती आपल्याला उपलब्ध करून घेता येते, कारण जनरली जर खड्डे भरायचं म्हटलं माळरानामध्ये तर त्या ठिकाणी आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये खड्डे भरते वेळेस काळी माती टाकणं गरजेचं असतं, कारण जो काही सुरुवातीला जे रोप तयार होतात जारवा आहे तो काळ्या मातीमध्ये चांगल्या प्रकारे तयार होतो. मग हा जारवा तयार करण्यासाठी आपल्याला जी काही सुपीक माती उपलब्ध आहे किंवा अशा चाऱ्यामधून जी काही सुपीक माती राहील ती सुपीक माती वापरली तर निश्चित आपल्याला त्या ठिकाणी खर्च वाचवला जाऊ शकतो. त्यापुढे जर सांगायला गेलं म्हटलं सीताफळाची लागवड ही 6 बाय 6 मीटरवर रिकमेंड आहे, म्हणजे जर साधारण गेलं 20 बाय 20 फुट किंवा 21 बाय 21 फुट अंतरावर सीताफळाची लागवड केली जाते. आता शक्यतो रिकमेंड करताना आपण म्हणतो की त्या ठिकाणी तुम्ही लागवड करताना झिगझॅग म्हणजे नागमोडी पद्धतीने करणं, म्हणजे 2 रोपं जी आहेत ती समोर समोर येऊत नाहीत. 2 रोपांचे मध्ये तुमचं समोरच्या ओळीचं रोप मध्ये आलं पाहिजे, म्हणजे पहिल्या ओळीतील 2 रोपांच्या मध्ये समोरच्या ओळीचं रोप तिथं मध्ये आलं पाहिजे, जेणेकरून ज्या 2 रोपांमधले जे काही सूर्यप्रकाश आहे किंवा जे पाणी आहे किंवा त्या ठिकाणचं फेवरेबल वातावरण त्या पिकाच्या वाढीसाठी पोषक राहतं. समोर जर ते झाड आले तर त्या ठिकाणी फांद्यामध्ये फांद्या जाण्याची शक्यता असते, मग जेणेकरून जे आपण माल तोडतो त्यावेळी फांदे मोडण्याची शक्यता राहते किंवा झाडामध्ये फांदी घुसल्यामुळे त्या ठिकाणी रोग आणि किडीचा प्रसार जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे त्या ठिकाणी जर झिगझॅग पद्धतीने लागवड केली तर आपल्याला निश्चित त्या ठिकाणी ज्या उपलब्ध नैसर्गिक स्रोत येतं म्हणजे माती आहे, हवा आहे, पाणी हे चांगल्या प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी त्याचा वापर करता येतो. पुढे जर सांगायला गेलं हे सीताफळाची जर लागवड करायची तर कोणत्या पद्धतीने करणं फायदेशीर आहे, कारण आज सुद्धा बऱ्यापैकी लोक म्हणतात की खड्डा कसा काढावा किंवा किती अंतरावर काढावा, खड्ड्यामध्ये कोणकोणती खतं भरावी हे सुद्धा आज लोकांना माहीत करून घेणं गरजेचं आहे. कारण इनिशियल जे
वाढीची अवस्था आहे किंवा सुरुवातीची शाकीय वाढीची अवस्था आहे, त्या ठिकाणी आपण जर बेसल डोस जर व्यवस्थित भरला नसेल तर त्या ठिकाणी आपली शाकीय वाढ तयार होण्यास किंवा शाकीय वाढ होण्यास पिकाची अडचण येतात. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला माहिती करून त्या ठिकाणी खड्डे खोदाई करणे, त्यामध्ये खतं भरणे हे गरजेचं आहे. असं सुद्धा सीताफळीमध्ये आपण म्हणतो की 6x6 मीटर म्हणजे 20x20 फुटावरती लागवड करू शकता. पण ज्या ठिकाणी शेतकरी प्रगत आहेत किंवा ज्यांना त्या सीताफळीमधलं छाटणी तंत्रज्ञान अवगत आहे, त्यामध्ये पिकाची माहिती ते आज 14x8 फुटावर लागवड करतात किंवा 12x8 फुटावर लागवड करतात. म्हणजे सांगायचं तर 2 ओळीतलं अंतर 14 फूट आणि 2 रोपातलं अंतर 8 फूट किंवा 2 ओळीतलं अंतर 12 फूट आणि 2 रोपातलं अंतर 8 फूट या पद्धतीने सुद्धा लोक आज लागवड करू लागलेले आहेत. म्हणजे त्यांना त्यातली छाटणी तंत्रज्ञान अवगत झालेली, त्यामुळे त्या पिकाचं फायदेशीर अपेक्षित उत्पन्न त्यांना मिळू लागलेलं आहे. त्यापुढे जर सांगायला गेलं तर खड्डा खणताना हा नेहमी 2x2 फुटाचा म्हणजे मिनिमम 2x2 फुटाचा खड्डा असणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. कारण ज्यावेळी आपण मुख्य पिकासाठी बागेसाठी जो क्षेत्र तयार करत असतो, त्या ठिकाणी जर एवढा खड्डा आपण घेतला तर ठिकाणी पिकाची अपेक्षित अशी वाढ होत असते. बरोबर आहे. कारण ज्यावेळी आपण मुख्य पीक लागवड करत असतो, बरोबर, ते एक साधारण 1 वर्ष वयाचं ते कलम असतं. मग ते शाकीय वाढ होण्यासाठी आपल्याला कमीत कमी 2 ते 3 वर्षाचा कालावधी अवगत असतो. मग ते स्वतःची डेव्हलपमेंट होण्यासाठी मग त्या ठिकाणी एक साधारण 2x2 फुटाचा खड्डा असेल तर त्या ठिकाणी त्याच्या मुळ्या चांगल्या जोपासल्या जातात. त्या ठिकाणी गारवा चांगल्या पद्धतीने तयार केला जातो, जेणेकरून जमिनीमध्ये जे काही उपलब्ध अन्न आहे, पाणी आहे ते घेण्यास त्याला कोणत्याही प्रकारचा अडथळा होत नाही. जर आपण लहानसा खड्डा घेतला आणि त्याचं रोप लावलं तर त्या ठिकाणी पिकाची शाकीय वाढ पण होत नाही आणि मुळांची वाढ सुद्धा ही अपेक्षित होत नाही. त्या ठिकाणी ते झाड पूर्णतः कोलॅप्स होऊन जाते किंवा त्याची सिस्टीम पूर्ण कार्यप्रणाली बंद केली जाते किंवा त्या ठिकाणी वाढ अपेक्षित होत नाही. त्यामुळे शक्यतो 2x2 फुटाचा मिनिमम खड्डा करणं गरजेचं आहे. आता हा खड्डा भरायचा कसा? आणि बऱ्यापैकी आपण म्हणतो की खड्डा खोदला, रोप लागवड केलं, पण समजलं नाही कसं लागवड केलं, कोणत्या पद्धतीने केलं. मग अशा वेळी आपण काळजी घेणं महत्वाचं आहे की हा जो खड्डा आहे, हा खड्डा भरताना वरचा सुपीक मातीचा थर एका बाजूला आणि खालील मुरमाचा थर हा एका बाजूला आपण नेहमी करावा. ज्यावेळी आपण खड्डा खांदतो तेव्हा तुमचं पहिलं लेआउट होणं गरजेचं आहे आणि लेआउट नंतर तुमचं त्या ठिकाणी खड्ड्याचं काम चालू करणं तुम्हाला गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे खड्डा करताना त्यामध्ये महत्व तुमचा जो सुपीक मातीचा जो वरचा थर आहे, तो तुम्ही एका बाजूला टाकणं गरजेचं आहे. खड्ड्याच्या एका बाजूला ही सुपीक माती टाकायची आणि दुसऱ्या बाजूला जी खालची खडकाळ मुरमाड माती आहे ती दुसऱ्या बाजूला टाकायची. आणि ही जी सुपीक माती आहे, सुपीक माती तुमचा जो काही बेसल डोस असेल, त्यामध्ये शेणखत असेल, तुमच्याकडे काही उपलब्ध गांडूळ उपलब्ध असेल तर त्याचा वापर करायचा. आणि बाकी काही NPK मध्ये जी काही खतं आहे त्याचा वापर करणं प्रामुख्याने गरजेचं आहे. आता सीताफळ बागेमध्ये सांगायला गेलं तर महत्वाचं हे वाळवंटी पीक आहे किंवा ही जी जमीन आहे ती वाळवंटी. या ठिकाणी वाळवी या किडीचा प्रादुर्भाव जास्त असतो किंवा बऱ्यापैकी शेत जमिनीमध्ये जाणवतो. मग अशा जमिनीमध्ये लागवड करते वेळेस आपल्या क्लोरोडस्ट किंवा जर थायमिड जर उपलब्ध झालं तर थायमिड टाकणं गरजेचं आहे, जेणेकरून त्या ठिकाणी वाळवीची काही जी काही अंडी असतील किंवा प्रौढावस्था आहे ते आपल्याला त्या ठिकाणी मारून टाकता येईल आणि मुख्य पिकाच्या जो काही जारवा आहे किंवा बारीक मुळे त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. त्यामुळे ती काळजी आपण घेणं महत्वाचं आहे आणि त्या हिशोबाने लागवड करणं अपेक्षित आहे. आता त्यापुढे जर सांगायला गेलं तर खड्डा खांदून झाला तर त्या ठिकाणी जी काही सुपीक माती आहे त्या ठिकाणी शेणखत आणि मिश्र खत तुम्ही मिक्स करणं गरजेचं आहे. शेणखत जर तुमच्याकडे उपलब्ध असेल तर चांगले कुजलेले काळे कसदार शेणखत असणे गरजेचं आहे. त्यामध्ये हुमणीचं कीड ही नसावी. मग अशा शेणखताचा वापर करणं त्या ठिकाणी खड्डे भरण्यासाठी आवश्यक आहे. साधारण प्रत्येक खड्डा हा 10 किलो शेणखत त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे आणि तेवढं रिकमेंडेड आहे आणि ते वापरणं फायदेशीरच आहे. कारण जी काही कोरडवाहूची माती आहे त्यामध्ये असणाऱ्या अन्नद्रव्याचं प्रमाण हे खूप कमी राहतं किंवा त्यामध्ये जो जमिनीचा कस असतो तो कमी असतो. त्यामुळे अशा जमिनीमध्ये किंवा अशा बागेसाठी किंवा असे खड्डे भरताना त्या ठिकाणी शेणखत वापरणं आपल्याला चांगलं फायदेशीर आहे किंवा गरजेचं आहे. नंतर स्फुरद आणि पालाश म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश ही प्राथमिक अन्नद्रव्य त्या ठिकाणी आपल्याला पिकाला प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. कारण त्या जमिनीमध्ये किती अन्नद्रव्य आपल्याला माहित नाहीत किंवा कोणत्या स्वरूपात अवेलेबल आहेत का इन अवेलेबल आहेत ते आपल्याला माहित नसतं. त्यामुळे लागवडच्या वेळेत आपल्याला हे अन्नद्रव्य देणं गरजेचं आहे. आता साधारण नत्र जरी म्हटलं तरी 250 ग्रॅम 500 ग्रॅम नत्र, 250 ग्रॅम स्फुरद आणि 250 ग्रॅम पालाश ही खतं आपल्याला लागवडीच्या वेळेस त्या पिकाला देणं गरजेचं आहे. मग नंतर तुम्ही युरियाच्या स्वरूपात देऊ शकता किंवा DAPच्या स्वरूपात देऊ शकता. फॉस्फरस जो आहे तो तुमचा DAPच्या स्वरूपात देऊ शकता किंवा SSP पावडरच्या स्वरूपात देऊ शकता. आणि जो पोटॅश आहे तुमचा MOPच्या मार्फत म्हणजे म्युरेट ऑफ पोटॅशच्या मार्फत आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ शकतो. आणि लागवडीच्या वेळेस ही जर खतं आपण वापरली तर आपल्याला लागवडीसाठी जे काही बेसल डोसेस आहेत किंवा प्राथमिक अन्नद्रव्य आहेत या मार्फत चांगल्या पद्धतीने पुरवले जातात. त्यापुढे जर जैविकाच्या जर बाबतीत बघायचं गेलं तर त्या ठिकाणी आझोस्पिरिलम नावाची जैविक बुरशीनाशक आहे किंवा जैविक कल्चर आहे. बरोबर. मग हे कल्चर आपण वापरणं गरजेचं आहे. आता आझोस्पिरिलम तुम्ही म्हणाल काय आहे किंवा काम कसं करतं. आता जनरली आपण बघितलं की ऊसामध्ये आपण ऍसिडोबॅक्टर नावाचं कल्चर वापरतो जेणेकरून ऊसामध्ये साखरेचं प्रमाण वाढावं किंवा जे काही कडधान्य पीक आहे त्यामध्ये रायझोबियम नावाचं कल्चर वापरतो जेणेकरून त्या ठिकाणी जारवा चांगला तयार व्हावा किंवा त्या ठिकाणी नत्राचं स्थिरीकरण चांगल्या पद्धतीने व्हावं.
त्याचप्रमाणे जे काही आझोस्पिरिलम आहे ते जर आपण फळपिकामध्ये वापरलं तर त्या ठिकाणी आझोस्पिरिलम जीवाणू जे आपल्या केविकीमध्ये उपलब्ध आहे ते नत्र स्थिरीकरण करण्याचं काम करतं आणि त्या ठिकाणी जो काही नत्राचा लॉस होणार, कारण नत्र जर आपण म्हटलं तर इझिली लिचेबल आहे, म्हणजे टाकल्यानंतर शेतामध्ये लगेच वाहून जातं किंवा स्थिर राहत नाही. बरोबर, ज्या प्रमाणात फॉस्फरस आणि पोटॅशियम उपलब्ध राहतो किंवा जमिनीमध्ये फिक्स होऊन जातो, त्याप्रमाणे जर नत्राचा विचार करायला गेला तर नत्र इझिली लिच आउट होतं, म्हणजे त्या मुख्य शेतातून वाहून जातं. ते टाळायचं असेल तर आपण त्या ठिकाणी आझोस्पिरिलम हे जीवाणू जर वापर केला तर हे वाहून जाणारं नत्र हे पिकामध्ये साठवलं जातं किंवा जमिनीमध्ये त्या जीवाणूमार्फत स्टोअर केलं जातं आणि पिकाला लागलं असं पुरवलं जातं. त्यामुळे त्या जीवाणूचा वापर करणं आपण आवश्यक आहे किंवा गरजेचं आहे. त्यापुढे जर विचार म्हणायचं गेलं तर सूक्ष्म अन्नद्रव्य आणि दुय्यम अन्नद्रव्य ही सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध करून आपल्याला गरजेचं आहे किंवा झाडाला लागवडच्या वेळी देणं गरजेचं आहे. दुय्यम अन्नद्रव्यामध्ये म्हणायला गेलं तर कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, सल्फर किंवा सल्फर आहे. सल्फर जर म्हणायला गेलं तर बेंटोनेट सल्फर नावाने मार्केटला मिळते किंवा काय बेनसल्फ नावाने सुद्धा उपलब्ध आहे. कॅल्शियम जर म्हणायला गेलं तर कॅल्शियम रेडीमेड आपल्याला मार्केटला मिळते किंवा मॅग्नेशियम जरी म्हणायला गेलं तर मॅग्नेशियम सल्फेट नावाने आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध आहे. मग ही जी दुय्यम अन्नद्रव्य आहे ही सुद्धा माती परीक्षेनुसार त्या ठिकाणी झाडाला उपलब्ध करून देणं गरजेचं आहे, कारण ही दुय्यम अन्नद्रव्य काही जास्त प्रमाणात झाडाला लागत नाही. पिकाच्या शारीरिक वाढीसाठी जी काही थोड्या प्रमाणात लागतात 50 ते 100 ग्रॅम, ती जर आपण त्या प्रमाणात झाडाला उपलब्ध करून दिली किंवा त्या झाडाला बेसल डोसमध्ये ॲडिशन करून दिली, त्या ठिकाणची एकसारखी पिकाची वाढ आपल्याला दिसून येते किंवा पिकाची शाखी वाढ आपल्याला चांगल्या प्रमाणात झालेली दिसतील. त्यापुढे जर सूक्ष्म अन्नद्रव्याच्या बाबतीत सांगायला गेलं म्हणजे नत्र, स्फुरद, पारद ही प्राथमिक अन्नद्रव्य झाली, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर ही दुय्यम अन्नद्रव्य झाली. पण बाकीची काय राहिलेली अन्नद्रव्य आहे त्यामध्ये बोरॉन आहे, कॉपर आहे, झिंक आहे, मॅग्नेज आहे, फेरस आहे. बरोबर, ही जी सूक्ष्म अन्नद्रव्य ती सुद्धा थोड्या प्रमाणात पिकाला देणं गरजेचं आहे. जनरली आपण ही फवारणीमार्फत जास्त प्रमाण देतो, पण तुमच्याकडे जर बेसल डोसमध्ये जर ती उपलब्ध झाली तर पिकाला त्या निश्चित अशी सुरुवातीपासून आपल्याला त्याचा फायदा दिसून येतो. मग जरी फेरस जरी म्हणलं फेरस सल्फेट स्वरूपात आहे, मॅग्नेज जरी म्हटलं मॅग्नेज सल्फेट स्वरूपात आहे, जिंक जरी म्हणलं जिंक सल्फेट स्वरूपात उपलब्ध आहे, बोरॉन जरी म्हणलं बोरॅक्स नावाने किंवा मार्केटला बोरॉन नावाने उपलब्ध आहे. बरोबर, मग ही जी अन्नद्रव्य आहे ती देणं गरजेचं आहे जेणेकरून पिकाची वाढ गरजेचं आहे, कारण ही जर अन्नद्रव्य नसतील तर पिकाची वाढ आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात दिसून येत नाही किंवा पुरेशी झालेली दिसून येत नाही. त्यामुळे ही जी अन्नद्रव्य ती आपल्याला पिकाला बेसल डोस मधून असतील किंवा नंतर स्प्रे मधून उपलब्ध करून देणं गरजेचं आहे, जेणेकरून पिकाची वाढ निरोगी आणि सशक्त अशी राहील. त्यापुढे मग अशी मी सांगितलं की थायमेट किंवा फोरेट, ज्या ठिकाणी उद्याचा प्रॉब्लेम आहे किंवा हा प्रॉब्लेम आपल्याला दिसून येऊ नये त्या ठिकाणी आपण थायमेट वापरणं गरजेचं आहे, कारण बऱ्यापैकी असं होतं की रोप लागवड केली तर त्या ठिकाणी आपल्याला त्या पिकाची मुळं खाल्लेली दिसतात किंवा काही ठिकाणी झाडं सुकलेली दिसतात. हा जर प्रॉब्लेम टाळायचा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी थायमेट असेल किंवा फोरेट जी काही कीटकनाशक आहे जी तांदळाच्या स्वरूपात आहे ते आपल्याला वापरणं फायदेशीर आहे. आता ही जी काही खतं आहेत जी सांगितली किंवा जी काही रासायनिक खतं मी सांगितली ती शेणखतामध्ये मिक्स करून किंवा मातीमध्ये मिक्स करून त्या ठिकाणी खड्डा भरून घेणं गरजेचं आहे. खड्डा भरताना अशाच पद्धतीनं भरून घेणं महत्वाचं आहे की त्या ठिकाणी जो काही त्या खड्ड्याचं सेंटर राहील त्या ठिकाणी थोडंसं हलकंसं चढ करावं, जेणेकरून जरी काही पाऊस झाला जोराचा तर त्या ठिकाणी त्या खोडाला इजा होणार नाही किंवा त्या खोडाला पाणी लागून त्या ठिकाणी जी काही खोडकूज आहे, खोडकूज रोग होणार नाही किंवा दुसरी गोष्ट त्या ठिकाणी जो काही कलम आहे, जी काही सीताफळ जर कलम केलेलं आहे त्याला जर पाणी लागलं तर त्या ठिकाणी मर होऊ शकते किंवा तो कलम जे आहे ते वरच्यावर जळून जाऊ शकतं. मग ती जर टाळायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला जे खड्ड्याचा सेंटर आहे तो थोडा चढ करणं गरजेचं आहे, जेणेकरून त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही. आणि त्यानंतर जी काही तुमची चॉईसचं जी काही जाते, फुले जानकी असेल, फुले पुरंदर असेल किंवा हैदराबाद सिलेक्शन असेल, इव्हन बाळानगरी असेल, यापैकी जी काही सिलेक्ट केली जात आहे किंवा जी कलम सिलेक्ट केलेला आहे तुम्ही लागवडसाठी त्या ठिकाणी सेंटरला लागवड करून त्या ठिकाणी शेजारी एक हलकीशी आधाराला काठी लावणं गरजेचं आहे, जेणेकरून भविष्यात तरी काही जोराचा वादळ वारा झाला किंवा लागवडीनंतर जोराचा पाऊस आणि वादळ वारा झाला तर रोप त्या ठिकाणी कोलमडणार नाही किंवा मोडणार नाही. हे टाळण्यासाठी आपण त्या ठिकाणी त्याला आधार देणं गरजेचं आहे. आधार देताना शक्यतो बुडापासून 1-2 इंच अंतरावरती कॉटी रवायची आणि त्याला इंग्रजी 8 प्रकारामध्ये झाडाला सपोर्ट करणं किंवा सपोर्ट देणं आवश्यक, कारण आपण जनरली गावकडचे लोक शेतकरी काय करतात आयडी नसल्यामुळे ते आपली गावठी पद्धतीने गाठ देतात, परिणामी जर जोराचा वादळ वारा आला किंवा काय हलकासा धक्का लागला तर ते कलम त्या ठिकाणी मोडलं जातं. मग ते टाळण्यासाठी आपण शक्यतो ही गाठ ही हलक्या स्वरूपातली दिली पाहिजे, त्याला इंग्रजी 8 स्वरूपातली गाठ म्हटली जाते. तशी जर गाठ दिली तर झाडाचं खोड वाढताना त्याला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. येऊन जशी वाढ होत जाईल तशी ती गाठ वर सरकत जाते. परिणामी जरी वादळ वारा आला तरी झाड त्या ठिकाणी कोलमडत नाही किंवा कोणताही त्रास होत नाही. आता मित्रांनो, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या लागवडीपर्यंत तुम्ही जाणून घेणं गरजेचं आहे किंवा ह्याची माहिती करून घेणं गरजेचं आहे, कारण ज्यावेळी आपण बागेसाठी व्यवस्थापन करतो त्यावेळी आपण डोक्यात एक असतं की आपल्याला बहुवार्षिक पीक आहे त्या हिशोबाने आपण त्याचं मेंटेनन्स करणं गरजेचं आहे. कारण बऱ्यापैकी आपण बघतो की शेत बागा लागवड करताना त्या ठिकाणी जरी गाप असले
गॅप असले तरी आपण त्या ठिकाणी गॅप भरून घेत नाही किंवा ते नांगे आपण म्हणतो ते नांगे भरून घेत नाही. आज जरी म्हटलं एक 5 वर्ष सीताफळाचं जरी पीक असेल तरी प्रति झाड आपल्याला 40 ते 50 किलो एक उत्पन्न देत असतं किंवा त्यापासून आपल्याला उत्पन्न मिळत असतं. हेक्टरी तुमची एकरी जरी 400 झाडं असली तरी प्रति झाड जरी तुमचं एक 40 किलो उत्पन्न निघत असेल तर 4 चौक 16 म्हणजे 16 टन तुमचं उत्पन्न हे निघत असतं. त्यात जर तुमची काही जरी 10% जरी मर असेल म्हणजे 40 जरी झाडं त्या ठिकाणी जर मिळत असेल मेली असेल तर 4 पंचे 20 म्हणजे एक साधारण 2 टनापर्यंत तुमचं ते नुकसान होत असते तो नुकसान आपल्याला सोसावं लागतं. म्हणजे त्या ठिकाणी तुमचं लेबर खर्च चालू असतो, पाणी चालू असतं, बरोबर आहे. जमिनीचा खर्च चालू असतो. मग हे जे गोष्टी आहेत हे आपण प्राधान्याने जाणून घेणं महत्वाचं आहे. कारण ज्यावेळी आपण गॅप पडतो त्यावेळी आपण तेवढ्या वर्ष मागं चाललेलो असतो. त्यामुळं ज्यावेळी तुमचं किंवा ज्या वर्षी तुम्हाला त्या बागेमध्ये गॅप दिसून येईल त्याच वेळी त्या साईडला मर झालेलं झाड काढून त्या साईडला 2 फुटावर खड्डा घेऊन त्या ठिकाणी पुन्हा नवीन रोप लागवड करणं गरजेचं आहे. आता ह्याचं सांगायचं गेलं तर सुरुवातीची 2-3 वर्ष शाखीय वाढवणं खूप अपेक्षित आहे किंवा गरजेचं आहे. कारण जेवढ्या प्रमाणात शाखीय वाढ होईल म्हणजे जेवढ्या प्रमाणात झाडाची उंची वाढेल, फांद्याची संख्या वाढेल तेवढ्याच प्रमाणात तुम्हाला नंबर ऑफ फ्लॉवर्स, नंबर ऑफ फ्रुट्स म्हणजे त्या ठिकाणी येणारी फुलाची संख्या, फळाची संख्या ही वाढत असते. आणि त्या अनुषंगाने जर प्रत्येक काडीवर किंवा प्रत्येक झाडावर जर आपण काम केलं तर निश्चित आपल्याला अपेक्षित अशी फळं त्या ठिकाणी मिळत असतात किंवा तेवढी फळांची साईज असेल, वजन असेल आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतं. त्यामुळं ज्यावेळी आपण बहार व्यवस्थापन करत असेल किंवा बागेचं व्यवस्थापन करतो ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण प्राधान्याने जाणून घेतल्या तर निश्चित आपल्याला त्या ठिकाणी फायदेशीर नफा किंवा फायदा असा हा दिसून येतो. आता ज्या गोष्टी आपण पहिल्या लागवडीपर्यंत बघितल्या, आता पुढे जर एक साधारण जर बहार व्यवस्थापन जर करायचं म्हटलं तर कशा पद्धतीने करावं लागेल या संदर्भात थोडं जाणून घेऊया. जनरली जे काही मेजर फळ पिकं आहेत त्यामध्ये बहार व्यवस्थापन ही कन्सेप्ट सांगितली जाते किंवा ही संकल्पना पाळली जाते. ह्या मागचं कारण एक असतं की बहारामध्ये तुमचा जो काही झाडावरचा माल आहे किंवा झाडावरचा जो काही फ्लश आहे तो वन टाइम हार्वेस्टिंगला यावा जेणेकरून तुम्हाला जे काही त्याचं मॅनेजमेंट आहे ते इझिली करता येईल. कारण जनरली जर बघितलं तुमचं वन टाइम प्रुनिंग म्हणजे एक साथ छाटणी झाली, एक साईड एक वेळ कळी आली, एक वेळ जर माल निघाला तर तुम्हाला त्या पद्धतीने खतं देणं, पाणी देणं, फवारणी करणं किंवा रोग कीड नियंत्रण ह्या गोष्टी इझिली सोपे होऊन जातात किंवा तुम्हाला इझिली करता येतं. पण त्या ठिकाणी जर तुमचा बहार नसेल आणि जर मागे पुढे जर माल सेटअप होत असेल तर तुम्हाला एकसारखं खतं त्या ठिकाणी देता येत नाही, रोगकीडचं नियंत्रण एकसारखं करता येत नाही किंवा त्या ठिकाणी जे पाणी जे लागतंय त्या पिकाला ते एकसारखं देता येत नाही. मग त्या गोष्टी टाळण्यासाठी आपल्याला कोणतंही फळपीक असो म्हणजे सीताफळ असो, पेरू असो, आंबा असो त्या गोष्टी करणं आपल्याला खूप गरजेचं आहे किंवा त्या गोष्टीवर लक्ष देणं अपेक्षित आहे. असं सुद्धा आपण बघतो की बऱ्यापैकी शेतकरी याचा बहार म्हणजे डाळिंबामध्ये म्हणा किंवा द्राक्षामध्ये म्हणा असं सुद्धा बऱ्यापैकी शेतकरी बहार धरतात. त्यामध्ये अर्ले असेल किंवा लेट बहार असेल ते बहार कोणत्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं पैसे करून घेतात त्या बॅगेचा आणि आपला अपेक्षित जो खर्च आहे तो टाळून त्यामध्ये नफा चांगल्या पद्धतीनं मिळवून घेतात. आता सीताफळाच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर रोगकिडी ज्या प्रामुख्याने आहेत त्यामध्ये महत्वाची जी रोग आहेत त्यामध्ये मर रोग प्रामुख्याने आपल्याला जाणवला जातो किंवा सीताफळाला जो काही अँथ्रॅकनोज नावाचा रोग येतो म्हणजे फळावर काळे चट्टे पडणे किंवा फळ काळे पडणे आणि मर रोगामध्ये सीताफळ पूर्ण झाड जागेवरती मरून जाणे हे प्रामुख्याने 2 रोग आहेत. म्हणजे फळे जी काळी पडतात त्यासाठी आपल्याला प्रामुख्याने इनिशियल म्हणजे सुरुवातीपासून त्या ठिकाणी बुरशीनाशकाचा वापर करणं गरजेचं आहे. त्यामध्ये सिस्टमॅटिक आणि कॉन्टॅक्ट म्हणजे आंतरप्रवाही व स्पर्शजन्य जी बुरशीनाशक आहे त्यामध्ये साप असेल, सिक्सर असेल किंवा ज्या ठिकाणी 22 प्लस मँकोझेब अशी जी काही एकत्रित कॉम्बिनेशन असणारे संयुक्त बुरशीनाशक आहे त्याचा वापर करणं गरजेचं आहे किंवा ती जरी उपलब्ध नसेल तर आळीपाळीनं 22 म्हणजे बुरशीनाशकामध्ये 22 नावाचा हा स्पर्शजन्य घटक आहे किंवा मेटॅलेक्सिल नावाचा जो काय मँकोझेब नावाचा जो काय आंतरप्रवाही घटक आहे त्याचं बुरशीनाशकाची फवारणी करणं गरजेचं आहे. आणि जे मरीच्या बाबतीत जर म्हणायचं गेलं तर त्यामध्ये जसं मी मगाशी सांगितलं की लागवड केल्यानंतर तुमच्या खोडाला मातीचा आधार देणं गरजेचं आहे किंवा त्या ठिकाणी थोडी मातीची भर लावणे गरजेचं आहे. त्याच पद्धतीने जर विचार करायला गेला तर त्या ठिकाणी जेवढे तुम्ही भर लावाल त्या ठिकाणी तुमचा पाण्याचा संपर्क हा खोडाशी कमी येतो आणि त्या ठिकाणी पाणीचा आणि खोडाचा संपर्क कमी होतो त्या ठिकाणी आपल्याला अशा झाडांची मर ही कमी झाली दिसते किंवा त्या ठिकाणी मरच होत नाही. कारण तुम्ही जर म्हणायला गेलात जर डायरेक्ट जर सीताफळाच्या खोडाला पाणी दिलं तर त्या ठिकाणी मरीचं प्रमाण वाढत जातं कारण त्यात जो उपलब्ध जो जीवाणू आहे जो बुरशीजन्य जीवाणू आहे जो मर करण्याचं काम करतो फिथियम म्हणा किंवा रायझोक्टिनियम म्हणा हा वाढत जातो आणि त्या ठिकाणी मर ही आपल्याला जाणवली जाते. त्यामुळं शक्यतो लागवड करताना किंवा लागवडीनंतर त्या ठिकाणी बेड सिस्टीम करणं म्हणजे जर तुम्ही आज केवी केला तर तुम्हाला तशी सिस्टीम आपल्याला पाहायला मिळेल की मोसंबीसाठी आपण केलेली आहे, आंब्यासाठी केलेली आहे. त्या ठिकाणी आपण बेडद्वारे फळपीक लागवडीचं नियोजन करतो किंवा बेडवर त्या फळपिकाची लागवड करतो जेणेकरून बेड असल्यामुळे त्या ठिकाणी उपलब्ध पाण्यासाठी हा बेडमध्ये चांगल्या ठिकाणी राहिला जातो आणि जर पाणी कमी पडलं तर त्या बेडमध्ये उपलब्ध पाण्याद्वारे त्या पिकाची वाढ केली जाते. त्यामुळं बेड सिस्टीम जर केली तरी शेतकऱ्यासाठी फायदेशीर आहे. कडीच्या बाबतीत जर म्हणायला गेलं मेजर त्या ठिकाणी मिलीबगचा प्रादुर्भाव आपल्याला जाणवतो.
सीताफळाची जी मेजर कीड आहे ती मिलीबग आहे. म्हणजे जर तुम्ही त्या ठिकाणी तयार होणारं फळ बघितलं असेल, त्या ठिकाणी एक पांढरी मशीसारखी लहान कीड राहते. जी तुम्ही टच केला उडून जाते किंवा काय त्या ठिकाणी ते गुंता करून राहिलेली असते. ही जी कीड जर आपण सुरुवातीला नियंत्रण केली, तर आपल्याला निश्चित त्या ठिकाणी फायदा हा दिसून येतो. कारण मिलीबगचा जर उगम बघितला तर हा जमिनीतून होतो. म्हणजे त्याची काही अंडी घालण्याची जी अवस्था आहे ती जमिनीमध्ये प्रामुख्याने वाढत असते. मग ती जर आपण कंट्रोल केली म्हणजे सुरुवातीला मशागत चांगली केली, त्या ठिकाणी कीटकनाशक जमिनीमध्ये वापर चांगला केला किंवा तो थायमेट असेल किंवा बाकी कीटकनाशक जर वापर केला, तर त्या ठिकाणी आपल्याला त्या किडीचं नियंत्रण करता येते. इव्हन जर तुम्हाला ते कंट्रोल होत नसेल, तर खोडावरती तुम्ही साधी चिकटपट्टी जर लावली, एक साधारण 2 इंची जाडीची चिकटपट्टी मार्केटला मिळते. ती चिकटपट्टी जमिनीलगत एक साधारण 2 ते 1.5 फुटावर जरी लावली, त्यावर जर ग्रीस लावलं, तरी ही कीड मुख्य खोडावर चढत नाही आणि त्यामुळे त्या फळावरचा आपल्याला प्रादुर्भाव दिसत नाही. आणि जर पुढे सांगायचं गेलं तर ही कीड जी आहे, ज्यावेळी तुमच्या झाडावर फळ नसेल त्यावेळी पाण्याच्या मागे राहून त्या ठिकाणी प्रोसेशन करण्याचं काम करण्याचं किंवा तिथे लपून बसते. मग ज्यावेळी तुम्ही स्प्रे घ्याल त्यावेळी मुख्य पानावर आणि फळ सुद्धा स्प्रे करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आता जर अशा किडीसाठी जर बघितलं बुफ्रेझिन नावाचा घटक हा मेजर वापरला जातो. तो ॲप्लॉइड स्वरूपात मार्केटमध्ये ते कीटकनाशक उपलब्ध आहे. म्हणजे जरी प्रमाण बघितलं 2 मिली प्रति लिटर पाणी जर आपण हे औषध घेऊन फवारणी केली, तर निश्चित आपल्याला त्या ठिकाणी त्या किडीचं नियंत्रण हे चांगल्या पद्धतीनं करता येतं. आणि शेवटचं जे आहे ते उत्पादन. डाळिंबाच्या सीताफळाच्या बाबतीत जर म्हणायला गेलं, तर महत्त्वाचं तुमचं जे आर्थिक जे उत्पन्न आहे पिकाचं 4 ते 5 वर्षानंतर त्या ठिकाणी चालू होतं. आणि प्रति झाड जरी म्हटलं 40 ते 50 किलो सुरुवातीला उत्पन्न आपल्याला अपेक्षित आहे किंवा त्या ठिकाणी पिकाची चांगली वाढ असेल तर आपल्याला 40 ते 50 किलो उत्पादन त्या ठिकाणी मिळून जातं. मित्रांनो, आता ही सीताफळ जे आहे ते महत्त्वाचं कोरडवाहू पीक आहे. मग त्या ठिकाणी आपण जर पाण्याचा ताण असेल किंवा पाणी जर कमी असेल, तर त्या ठिकाणी तर पिकाची महत्त्वाची शाखेय ज्या वाढीची अवस्था आहे ती म्हणजे बहार प्रक्रिया जर केली आपण, तर सुरुवातीला फूट होताना किंवा नवती निघताना, त्यानंतर कळी सेट होताना, कळी टू फ्लॉवर किंवा फळ सेट होताना आणि फळ तयार होताना त्या ठिकाणी आपल्याला पाण्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. कारण ह्या ज्या महत्त्वाच्या अवस्था आहेत. आलं ना? सॉरी, थोड्या तांत्रिक अडचणीमुळे सेशन बंद करण्यात आलं होतं. आता आपण सीताफळ संदर्भात थोडी माहिती जाणून घेतली. कुणाची काय अडचण असेल तर आपलं तुम्ही या संदर्भात फेसबुक लाईव्हमध्ये विचारू शकता किंवा आपल्या KVK बारामती तुम्हाला त्या संदर्भात नेहमीच मार्गदर्शन करत आहे. इव्हन आपला टोल फ्री नंबर आहे. एग्रो ॲम्ब्युलन्सची सुविधा आपण शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेली आहे. जी बांधावर जाऊन शेतकऱ्यांना फळपिकासंदर्भात मार्गदर्शन करते किंवा जे काही अडचणी ज्या आहेत ते जाणून घेण्याचं किंवा त्या संदर्भात मार्गदर्शन करण्याचं काम करते. दुसरं जे पीक आहे आपलं, ह्यामध्ये चिंच पीक प्राधान्यानं कोरडं पीक म्हणून रेफर केलं जातं. आता चिंचेचं बऱ्यापैकी शेतकरी आज उत्सुक असतात की बाबा चिंच बाग करायची का किंवा चिंच बागेमध्ये फायदा चांगला आहे किंवा चिंच बागेपासून आपल्याला निश्चित नफा मिळेल. पण चिंचेच्या बाबतीत जर विचार करायला गेला, बरोबर, एक तर एक बहुवार्षिक पीक आहे. म्हणजे साधारण एकदा जरी झाड लागवड केलं तर 10 वर्षांनी त्याचं उत्पन्न चालू होतं आणि त्याची आर्थिक लाईफ आहे ती 40 वर्षापर्यंत मिळते. साधारण 30 वर्ष आपल्याला हे पीक उत्पन्न देत राहतं किंवा साधारण जरी त्याचा विचार करायला गेला, असणारं उत्पन्न कमी आहे पण त्याची लाईफ चांगली आहे, हा त्याचा फायदा आहे. त्यामुळे जरी तुम्ही चिंच बाग रेफर करणार असाल तरी चांगली गोष्ट आहे. पण त्या हिशोबाने त्याचं प्लॅनिंग करणं किंवा त्यासाठी आपल्याला पूर्ण फोकसनं काम करणं गरजेचं आहे. कारण सुरुवातीला आपण बघितलं तर ह्या पिकाची वाढ खूप सुरू राहते. म्हणजे पेरू घ्या, आंबा घ्या किंवा सीताफळ घ्या, यांची इनिशियल वाढ ही चांगली फास्ट राहते. पण त्या दुसऱ्या साईडला जर आपण चिंचेसारख्या पिकाचा विचार केला किंवा आवळ्यासारख्या पिकाचा विचार केला, ही पिकं स्लो वाढणार आहेत कारण ही बहुवार्षिक आणि जास्त कालावधीची पिकं आहेत. त्यामुळे पिकासाठी त्या पद्धतीनं पाणी व्यवस्थापन असेल किंवा खत व्यवस्थापन असेल किंवा थोडंसं मेंटेनन्स मॉनिटरिंग करणं आवश्यक आहे, जेणेकरून पिकाची वाढ आपल्याला चांगली होईल आणि आपल्याला अपेक्षित तसे लवकर रिटर्न्स चालू होतील. आता जनरली चिंचेच्या बाबतीत जर बघायला गेलं तर एकदम म्हणजे हलक्या प्रकारची जमीन असेल, मध्यम असेल किंवा काळ्या प्रकारची जमीन असेल सुद्धा ह्या पिकाला चांगली मानवली जाते. फक्त काळ्या जमिनीमध्ये एकच त्रास होतो की त्या ठिकाणी आपल्याला पिकाला चांगल्या पद्धतीचा ताण देता येत नाही. कारण चिंचेचं जर बघितलं जर ताण लेट आला तर त्याला फुटून नवती निघत राहते आणि बहार थोडा लेट होतो. त्यामुळं
त्या ठिकाणी आम्ही शक्यतो रिकमेंड करताना असं आहे की ज्या ठिकाणी हलकी जमीन आहे आणि मध्यम जमीन आहे, बरोबर, त्या ठिकाणी हा ताण लवकर निघून जातो किंवा लवकर संपतो. अशा जमिनीमध्ये भार व्यवस्थापन करणं इझी असतं. पण काळ्या जमिनीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी ताण लवकर देणं आणि लवकर झाडाचा तयार माल उतरवणं हे गरजेचं आहे, जेणेकरून त्या ठिकाणी आपल्याला कोणताही आर्थिक तोटा हा सहन करावा लागणार नाही. त्यामुळे चिंचेच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर थोडं काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे. चिंचेच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर जी काही लागवड त्याची पद्धत आहे ती साधारण गुंठ्याला एक झाड, म्हणजे एकराला 40 रोपं आणि हेक्टरला 100 रोपं हे त्याचं सजेशन आहे. म्हणजे 33 बाय 33 फुटामध्ये एक झाड, अशा पद्धतीने 40 गुंठ, म्हणजे एकरसाठी जे रिकमेंडेशन ते एकरी 40 रोपं सजेस्ट केली जातात. आता जर महत्वाची जर मान बघितली चिंचमध्ये, एक जात आहे, चांगल्या प्रकारची जात आहे, विद्यापीठाची विकसित केलेली जात आहे. दुसरी अजिंठा गोड म्हणून आहे, गोड प्रकारातली येणारी अजिंठा गोड नावाची जात आहे. तिसरी जी जात आहे तिसरी जात आहे ती परभणी 263 आहे, लांब आकड्याची असणारी ही जात आहे परभणी 263. आणि शेवटची जात आहे ती PKM1 म्हणून आहे, म्हणजे धारवाडचं कृषी विद्यापीठ आहे त्यांनी तयार केलेली ही PKM1 जात आहे. ह्या ज्या 4 जाती आहेत त्या मुख्यत्वे लागवडीसाठी प्रेफरेबल आहेत किंवा आपल्या महाराष्ट्रासाठी प्राधान्य वापरले जातात किंवा सुद्धा लोक ते प्रिफर करतात. आता जर तुम्ही एक जाती जर अभ्यास केला, त्यामध्ये अजिंठा गोड जात आहे, प्रतिष्ठान आहे, परभणी 263 आहे किंवा PKM आहे. तर ती अजिंठा गोड जी जात आहे ती एक गोड प्रकारची जात आहे. म्हणजे चिंचमध्ये जो आंबटपणा आहे तो त्याला कारणीभूत घटक आहे तो टार्टरिक ऍसिड, म्हणजे ज्यानं चिंचमध्ये आम्लता येते. तर हे टार्टरिक ऍसिड जर कंटेंट आपण बघितलं तर ही जी अजिंठा गोड जाते त्या अवघं 8% असतं आणि त्याच्या अनुषंगाने जर बाकी जर जाते बघितलं त्यामध्ये 18% येतं, बरोबर. म्हणजे हा जो फरक आहे त्यामुळे त्या चिंचच्या जी चिंचची चव आपण म्हणतो त्याला आंबटपणा आपल्याला जाणवत असतो. मग तुम्हाला त्या हिशोबाने जर प्लॅनिंग करावं लागेल की तुम्हाला गोड चिंच लावायची का आंबट चिंच. कारण बऱ्यापैकी आज जर म्हटलं घरगुती खाण्यासाठी किंवा जे कमी प्रमाणात जे काय आंबटपणा लागतो त्यासाठी अजिंठा गोड जात लावलेला अजिंठा गोड ही जात वापरली केली जाते किंवा लागवड केली जाते. आणि ज्या ठिकाणी आंबट जी चिंच आहे म्हणजे रेग्युलर तुमच्या आहारामध्ये किंवा मसाल्याच्या पदार्थामध्ये ही जी आंबट चिंच आहे ती वापरली जाते. त्यामुळे ह्या जातीचा वापर करून किंवा ह्या जाती लागवड करून तुम्ही तुमच्या अपेक्षेप्रमाणे मार्केट चॉईसनुसार तुम्ही ते हे करू शकता. त्यात जर सांगायचं गेलं तर चिंचचं जसं मी तुम्हाला सांगेल की 33 बाय 33 फूट अंतरावर त्याची लागवड केली जाते. त्यामध्ये मिनिमम 2 बाय 2 फुटाचा खड्डा, जसं मग सीताफळाला सांगितलं, आणि त्यामध्ये बेसल डोस. आता चिंचेच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर 250, 125 म्हणजे 250 ग्रॅम नत्र, 100 स्फुरद आणि 125 ग्रॅम पालाश ही अन्नद्रव्य त्या पिकाला किंवा चिंचेच्या लागवडीवर त्या जमिनीमार्फत देणं गरजेचं आहे, जेणेकरून त्या ठिकाणी एकसारखी वाढ किंवा एक समान वाढ आपल्याला दिसून येईल. आणि चिंचमध्ये महत्वाचं भेट कलम हे प्रामुख्याने केलं जातं. म्हणजे मुख्य खोडावर किंवा मुख्य गावठी खुंटावर त्या भेट पद्धतीनं चिंच कलम हे केले जातात. त्यामुळे जेव्हा मुख्य शेतामध्ये आपण जेव्हा चिंच कलम लागवड करतो त्यावेळी आपण एक काळजी घेणं गरजेचं आहे की त्या ठिकाणी ज्या गावठी खुंटाला जे काही फुटे निघतील ते वेळोवेळी काढणं गरजेचं आहे. मग साधारण आपण जर बघितलं चिंच कलम जर आपण जरी एकदा हातात घेतलं त्याला वरती कलमपट्टी आपल्याला दिसते. त्या कलमच्या खाली जेवढी काही गावरान खुंट किंवा गावरान फुटे आपल्याला निघतील ते वेळोवेळी काढणं गरजेचं आहे, जेणेकरून जी काही कलमाची जी काही भेट पद्धत आहे किंवा जी भेट पद्धतीने जे केलेलं कलम आहे ते चांगल्या पद्धतीने जॉईंट त्या ठिकाणी साधला जाईल आणि त्या ठिकाणी मुख्य पिकाची वाढ ही चांगली आपल्याला अपेक्षेप्रमाणे दिसून येईल. आणि एक लवचिक प्रकारातलं झाड असतं चिंच, जर तुम्ही खोड बघितलं एकदम लवचिक प्रकारातलं असतं. त्यामुळे शक्यतो त्याला आधार देणं गरजेचं आहे, जेणेकरून जरी काय मोडलं वारं बिरं आलं तरी ते झाड मोडणार नाही आणि इझिली स्टँड त्या ठिकाणी होऊन जाईल. आता चिंचेच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर एकदम हार्डी प्रकारातले पीक आहे, म्हणजे खोड लवचिक असल्यामुळे जर तुम्ही ज्यावेळी माल काढताना सुद्धा तुम्हाला लवकर त्याचा तोडा होत नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी पूर्ण चिंच तयार झाली असेल किंवा ड्राय झाली असेल तर अशा वेळी तुम्ही चिंच तोड